आज या ठिकाणी अंबडमध्ये आलो. तुम्ही बघतायत की मातंग समाजाच्या वतीने ठिकठिकाणी इथे साखळी उपोषण हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे. तरी आता शासनाने या उपोषणकर्त्याची दखल घ्यावी आणि मातंग समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरच्या लवकर पूर्ण कराव्या. नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये मातंग समाजाला तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय काही राहणार नाही. तरी मी सरकारला विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आत मातंग समाजाच्या सर्व मागण्या तुम्ही पूर्ण करा. नसता त्याचे पडसाद तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसू देते. मातंग समाजाच्या वतीने माझं नाव अक्षय मधुकर शिंदे, राहणार छत्रपती संभाजीनगर. हॅलो. आज छत्रपती संभाजीनगरमधून अक्षय शिंदे उपोषण जे करते येतं, ज्यांनी अमर उपोषण क्रांती चौक इथे सुरू केलं होतं, ते आज आणि आम्ही त्यांचे समर्थक म्हणून अंबड येथील अरविंद संजय शिरोळे व सकल मातंग समाज जे बेमुदत साखळी उपोषण इथे सुरू केलेलं आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही इथं आलेलो आहे. आज महाराष्ट्रात विविध भागात जे उपोषण आणि मातंग समाज जे आपल्या मागण्या आणि हक्क मागतोय या सरकारने जर हे पूर्ण केलं नाही तर यापेक्षाही येत्या 8 दिवसात तीव्र आंदोलन आणि उपोषण होतील असे मी सरकारला या बाईटच्या माध्यमातून चेतावणी देऊ इच्छितो. मी ॲडव्होकेट राम हनवते, संभाजीनगर. जय लहूजी, जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ साठे. दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, आरक्षण अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे आणि ते राज्याला अधिकार दिलेले आहे. त्या अनुषंगाने सबंध महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातर्फे एक जन आंदोलन आक्रोश जागा झालेला आहे. तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे की या सबंध मातंग समाजाची, सकल मातंग समाजाची महाराष्ट्र राज्यातल्या तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणी अंबड जिल्हा जालना या ठिकाणी म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून इथं उपोषण चालू आहे, साखळी उपोषण. त्या उपोषणाच्या समर्थनार्थ इथं संभाजीनगरमध्ये जे उपोषणकर्ते होते अक्षय मधुकर शिंदे, ते या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत. तर अशाच प्रकारचे पडसाद आणि उपोषण सबंध महाराष्ट्रामध्ये चालू होईल म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी शासनाने ग्राह्य धरल्या पाहिजे आणि मातंग समाजाला योग्य न्याय दिला पाहिजे. लवकरात लवकर मातंग समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे अशी मी शासन दरबारी विनंती करत आहे. सर, आपलं नाव? माझं नाव कुमार रावसाहेब गुडेकर, मुक्काम पोस्ट गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना. आज या ठिकाणी मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यात प्रामुख्यानं अनुसूचित जातीचं अबकड वर्गीकरण करण्याच्यासाठी आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज हे या उपोषणाला 2 दिवस झालेले आहेत. यापूर्वी या ठिकाणी संभाजीनगरचे आमचे युवा नेते, मातंग समाजाचे नेते, युवा नेते अक्षय शिंदे यांचं उपोषण देखील फार दखलपात्र झालं. सरकारनं त्यांची दखल घेतली आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी अरविंद शिरगोळे आणि सकल मातंग समाज या ठिकाणी हेच मुद्दे घेऊन उपोषण करत आहे. मी जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अजितदादा पवार साहेब हे नक्कीच या उपोषणाचा या ठिकाणी दखल घेतील आणि तत्पूर्वी मातंग समाजाला भारतीच्या धर्तीवर आरटी या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर जे आता अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न असेल किंवा या ठिकाणी अबकड वर्गीकरण असेल, हा जो महत्त्वाचा मुद्दा मातंग समाजाचा जो अस्मितेचा मुद्दा बनलेला आहे त्याची देखील मागणी मी लवकरात लवकर या ठिकाणी दादांच्याकडे सांगेल आणि नक्कीच या उपोषणाला चांगलं यश मिळेल असं या ठिकाणी सांगतो. आणि मातंग समाजाच्या ज्या महत्त्वाच्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी दादांकडे हा विषय घेऊन ते नक्कीच या सोडवतील असा मला विश्वास. सर, आपलं नाव? मी चंद्रकांत कारगे, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष.